बरेचसे पेशंट्स ओपीडीमध्ये येतात, पिगमेंटेशन घेऊन येतात, त्यांना आधी नसतं. हां. मग आम्ही त्यांना विचारतो, "काय लावलं होतं?" तर ते म्हणतात, की "माझ्या ह्या फ्रेंडनी क्रीम लावली, त्याचा खूप चांगला रिझल्ट आला, म्हणून त्यांनी मला ती दिली आणि मी ती लावली आणि माझा हा वर्स झाला प्रॉब्लेम." हं, हं, हं. होतं काय, प्रत्येकाची स्किन टाइप वेगळी असते. कोणाची स्किन टाइपमध्ये सेन्सिटिव्हनेस असतो किंवा नसतो. तर बऱ्याच वेळेस तुम्हाला जी क्रीम योग्य सूट होते, ती मला सूट होईल याची काही गॅरंटी नाही आणि ते तुम्हाला सूट झालेली क्रीम मला प्रॉब्लेम क्रिएट अजून वर्स करू शकते. हं, हं, हं. म्हणून सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर सोडून ज्या काही तुमच्या पिगमेंटेशनच्या क्रीम्स असतात, वेगवेगळ्या सीरम्स असतात, वेगवेगळे फेस वॉश असतात. आज हजारो, लाखो टाइप्सचे तुमच्याकडे मार्केटमध्ये एवढे ब्रँड्स अवेलेबल आहेत. हं. आपण इन्फ्लुएन्सर्सची ॲडव्हर्टाइज बघतो. ते सगळं फिल्टर्स लावून तुम्हाला प्रोव्होक करतात आणि तुम्ही पटकन ते बाय करता. ऑफर्स असतात. तर त्यानंतर तुमचा स्किनचा प्रॉब्लेम वाढायला लागतो. तर मला असं वाटतं, की सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर सोडलं, तर जे काही तुम्हाला क्रीम्स किंवा अँटी एजिंग क्रीम्स आहेत, डिपिगमेंटिंग क्रीम्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सिरम्स आहेत, फेस वॉश आहेत, ते डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घ्यायला पाहिजे. हं, 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 हं.